शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 14 जून रोजी जी ऊसाची लागवड केलेली त्या प्लॉटमध्ये आज आहोत आणि त्या प्लॉटमध्ये रासायनिक खतांचा डोस देण्याचं काम चालू आहे. रासायनिक खतांचा डोस कसा द्यायचा, कशा पद्धतीने द्यायचा, तो डोस देताना काय काळजी घ्यायची याच्याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आज आपलं बघा रोप लागणीचं वय आज समजा 2 जुलै आहे. 16 आणि 2 18 दिवस झालेत. थोडं एक 4-5 दिवस लेट झाले. कारण काय, तण खूप उठलेलं, तणांचा बंदोबस्त करणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी एक 3-4 दिवस मागं पुढं झालं. परत कामगार मिळणं करणं या गोष्टीत जरा मागं पुढं झाला. एक 4-5 दिवस लेट झालाय. ऊसाला रोप लागणीनंतर 12 ते 15 दिवसाच्या दरम्यान रासायनिक खतांचा डोस दिला पाहिजे. तो रासायनिक खतांचा डोस देताना आपण कशा पद्धतीने देतो. आता तुम्ही बऱ्याच लोक म्हणाल की इथं साहेब तुमच्या तर प्लॉटमध्ये ड्रिप दिसते, मग तुम्ही ड्रिपनं का रासायनिक खतं टाकत नाही. इकॉनॉमिक्स शेतीचं बसवणं आणि आर्थिक ताळमेळ बसवणं खूप गरजेचं आहे. ड्रिपची खतं थोडीशी कॉस्टली जातात, त्यामुळे सुरुवातीचे 1-2 डोस आपण मातीतनं देण्याचा प्रयत्न करतो आणि नंतरच्या काळामधले डोस जे आहेत ते ड्रिपमधनं देतो. आता ह्याच्यामध्ये काय केले बघा, ऊसाच्या रोपापासनं जवळपास एक 3 ते 4 इंच अंतरावर कुदळीच्या साह्यानं बारीक ह्याच्यामध्ये गरी घेतली. इथं तुम्हाला दिसत असेल बघा, ही बारीक गरी घेतल्या, इथं व्यवस्थित दिसेल बघा. 3 ते 4 इंचाच्या अंतरावर बारीक गरी घेतल्या आणि ती बारीक गरी घेऊन आता त्याच्यामध्ये रासायनिक खताचा डोस आपण टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये रासायनिक खतांच्या डोसमध्ये ह्या डोसमध्ये आपण काय केलंय, आपण कुठलंही रासायनिक खत मित्रांनो मातीच्या आडच करतो. मातीच्या आड केल्यामुळं एकतर मुळाला उपलब्ध चांगल्या पद्धतीने होतं, इफिशियन्सी वाढते, लागण्याची ताकद आहे ती वाढते. म्हणजे काय, आपण जे फेकून खत टाकतो ते मुळापर्यंत पोचलं तर लागतं, नाही तर लागत नाही. पण ह्या पद्धतीत डायरेक्ट खत आपण मुळाच्या सान्निध्यात देतो. हे बघा, हे मुळाच्या सान्निध्यात आपण खत देतोय. त्यामुळे काय होते, त्याचा फायदा पिकाला चांगल्या पद्धतीने होते. आताच्या या डोसमध्ये आपण 9-24-24 2 बॅग, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 25 किलो SOP, 2 बॅग पॉलिसल्फेट असा रासायनिक खतांचा डोस ह्या प्लॉटसाठी आपण घेतला. काही ठिकाणी बघा अशी पानं थोडीशी जांभळसर झालेली दिसतील हो काही अशी, तर ही स्फुरदची कमतरता आहे. आताच्या डोसमधनं ही क्लिअर होऊन जाईल. तर रासायनिक खतं टाकताना आपल्याला ह्या पद्धतीने काळजी घ्यायची आणि परत रासायनिक खतं टाकल्यानंतर ती लगेच मागा मुजवून घ्यायची. आता रासायनिक खत कसं टाकायचं, कशा पद्धतीने टाकायचं ह्याचा एक लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवतो. आता ते कामगार येतील घेऊन आणि ते मातीच्या आड पण कसं करायचं, ह्या दोन्ही गोष्टी आपण इथनं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. शेतकरी मित्रांनो, आता बघा ही लागवड टाकायचं काम चालू आहे. आपण जिथं गरी घेतल्या त्याच्यामध्ये लागवड टाकतोय. SOP थोडीशी पावडर बेस असते, त्याच्यामुळं थोडंसं उडते, पण काय ऊसाच्या बुडामध्येच पडते, फक्त खाली पडत नाही. जरा हे एक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर मिक्स करायला काहीतरी पाहिजे होतं, पण गडबडीत त्या गोष्टी झाल्या नाहीत. म्हणजे कंपोस्ट किंवा वाळलेलं शेणखत मिक्स करायला पाहिजे होतं. आता ह्या अशा पद्धतीनं आपण रासायनिक खतं टाकून घेण्याचं काम करतोय. बरोबर ऊसाच्या मुळाच्या सानिध्यात म्हणजे 4 इंच अंतर ठेवून फक्त तिथं रासायनिक खत आपलं बरोबर पडतंय. आता हे टाकलेलं रासायनिक खत हे काय करतात, आता बनगर मामा हे टाकत कडेला जाणार आणि तिकडून परत रिटर्न येताना पायानं मुजवत येणार. आता ते कशा पद्धतीने मुजवतात ते तुम्हाला मी इथं व्हिडिओमध्ये इथं दाखवतो. सरळ नुसतं पायानं माती फक्त ढकलत यायची, इकडे तिकडे माती ढकलत जायची, बरोबर मातीच्या आड होते. हे बघा कशा पद्धतीनं लागवड पडल्या. आता मुजवताना बघा कशा पद्धतीने मुजवायचं आहे. आता तिकडच्या बाजूने येतील मुजवत, पण तुम्हाला इथं प्रात्यक्षिक दाखवतो. हे बघा, नुसतं पायानं पलीकडे ऊसाच्या बुडक्यात पडलेली माती ही करायची आहे. जास्त काय ऊसाच्या बुडक्यात पण माती पडत नाही. हे बघा बघा मागं कुठं खत उघडं दिसतंय काय, अजिबात तुम्हाला कुठं खत उघडं दिसत नाही. सगळं खत मातीच्या आड होते. तर ही गोष्ट ऊस पिकामध्ये फॉलो करणं गरजेचं आहे. खताचा डोस मातीच्या आड,
ड्रीप असेल तर ड्रीपमधनं, आता मी इथनं पुढचा खताचे डोस सगळे ड्रीपमधनंच देतो. म्हणजे आता परत रासायनिक खतं शक्यतो टाकत नाही. थोडं आर्थिक गणित बसवावं, ड्रीपची खतं थोडी महाग जातात, तर ह्या दृष्टीने हा प्रयत्न आमचा असतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या प्लॉटचं रासायनिक खतांचं नियोजन केलं आहे. तुम्ही देखील अडचणी लागवड जर असेल, तुमची रोप लागवड असेल, तर 12-15 दिवसांनी रासायनिक खतांचा असा डोस रोप लागवडीला टाकून घ्या. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रोप लागवड सेट होईल, फुटवा सगळ्या योग्य पद्धतीनं तुम्हाला झालेला दिसेल. अशा पद्धतीनं आपल्याला खतांचं व्यवस्थापन करायचं आहे. खत देताना शक्यतो जी आहे, मी मगाशी सांगितलं की चर मारून मुळाच्या सानिध्यातच 4 ते 6 इंच अंतरावर आपल्याला रासायनिक खत द्यायचं आहे. तर चला भेटू परत अशाच नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.